नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक नववे त्यातला समास पाचव्याचं वाचन करणार आहोत, ज्याचं की शीर्षक आहे अनुमान निरसन. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक नववे समास पाचवा अनुमान निरसन. अद्वैत वेदांत आणि तत्सम तत्वज्ञानाचे जे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये जे पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व प्रमाण मानतात. या वाक्याचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ असा की शरीरात खेळणारी सद्वस्तू म्हणजे आत्मा आणि विश्वात खेळणारी सद्वस्तू म्हणजे परमात्मा दोन्ही एकच आहेत. छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायात श्वेतकेतूला त्याच्या बापाने नद्या, समुद्र, पाणी, मीठ इत्यादी अनेक दृष्टांत सांगितले. दृश्य विश्वाच्या अंतर्यामी वास करणारे परमात्म स्वरूप किंवा तत आणि त्याच्या स्वतःच्या अंतर्यामी वास करणारे आत्मस्वरूप किंवा त्वम दोन्ही एकच आहेत. तत्त्वम असी हे महावाक्य त्या दृष्टांतांच्या द्वारा समजावून दिले. ज्ञानदशकामध्ये श्री समर्थांनी या वाक्याच्या अर्थाचा संपूर्ण विचार केला. दुसरा अर्थ असा की हे सारे दृश्य विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. जगामधील प्रत्येक पदार्थ पंचभूतात्मक आहे. अर्थात पिंडात व ब्रह्मांडात सगळा पंचभूतांचा पसारा आढळतो. तैत्तिरीय उपनिषदामध्ये असा मंत्र आहे, आत्मनाः आकाशाः संभूताः, आकाशात वायुः, वायोः अग्निः, अग्नेः आपाः, अद्वयाः पृथ्वीभिः, पृथिव्याः औषधयाः, औषधिभ्याः अन्नम, अन्नात पुरुषाः. ह्याचा अर्थ आहे परमात्म स्वरूपापासून प्रथम आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पतीपासून अन्न व अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला. हे सारे दृश्य विश्व आणि त्यामधील अचेतन व सचेतन सगळे पदार्थ पंचमहाभूतांच्या मिश्रणाने तयार होतात. या मिश्रणाच्या क्रियेला पंचीकरण म्हणतात. या समासामध्ये श्री समर्थांनी या दुसऱ्या अर्थाचे विवेचन केले आहे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. दशक नववे समास पाचवा अनुमान निरसन. पिंडासारिखी ब्रह्मांड रचना, नये आमुच्या अनुमाना, प्रचित पाहता नाना मते भांबावती. समासाच्या आरंभी श्रोता अगदी मोकळेपणाने सांगतो की ब्रह्मांडाची रचना पिंडाच्या रचनेसारखी आहे. हे असे पुष्कळ लोक सांगतात, पण तसा अनुभव येत नाही. उदाहरणार्थ, विष्णू ब्रह्मांडाचे अंतःकरण तर चंद्र मन आहे, ब्रह्मा बुद्धी आहे तर रुद्र अहंकार आहे असे सांगतात. पण याची प्रचिती कधीच येत नाही. उगीच शास्त्र सांगते म्हणून खरे मानणे बरोबर वाटत नाही. तेव्हा हे खरे काय आहे ते स्वामींनी सांगावे. ब्रह्मांडाची रचना पिंडासारखी आहे हे काही मनाला पटत नाही. प्रत्यक्ष अनुभव पाहायला जावे तर अनेक मतांचा गोंधळ आढळतो. जे पिंडी तेची ब्रह्मांडी, ऐसी बोलावयाची प्रौढी, हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती. जे पिंडी तेच ब्रह्मांडी असे बोलण्याची एक फॅशन झाली आहे. तत्वचिंतक सुद्धा हे वाक्य पुन्हा पुन्हा सांगतात. पिंड ब्रह्मांड एक रहाटी, ऐसी लोकांची लोकधाटी, परी प्रत्ययाचे परिपाटी तगो न सके. पिंडाचा व्यवहार व ब्रह्मांडाचा व्यवहार दोन्ही एकसारखेच आहेत असे बोलण्याची लोकात पद्धत पडली आहे. पण त्याचा खरेपणा पाहण्याचा प्रयत्न केला तर ते टिकत नाही. शास्त्रामध्ये वर्णन केलेली पिंड ब्रह्मांडाची रचना व त्यांचा व्यवहार दोन्ही प्रत्यक्ष अनुभवाच्या कसोटीला उतरत नाही हे दाखवतात. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडींचे देह जाण,
विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खुण ब्रह्मांडींची. पिंडाचे 4 देह असे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण. ब्रह्मांडाचे 4 देह असे विराट, हिरण्य, अव्याकृत व मूळ प्रकृती. हे शास्त्रा धाटी जाणावी, परिप्रशित कैसी आणावी, प्रचित पाहता गथा गोवी होत आहे. शास्त्रामध्ये अशा प्रकारचे वर्णन आहे खरे, परंतु त्याची प्रचिती, प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा कसा हा प्रश्न आहे. त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला तर शास्त्रामधील वरील वर्णन केवळ काल्पनिक वाटते. पिंडी आहे अंतःकरण, तरी ब्रह्मांडी विष्णू जाण, पिंडी बोली जेते मन, तरी ब्रह्मांडी चंद्रमा. असे का वाटते ते पहा. पिंडात जसे अंतःकरण तसा ब्रह्मांडात विष्णू होय, म्हणजे विष्णू ब्रह्मांडाचे अंतःकरण होतो. त्याचप्रमाणे पिंडात जसे मन तसा ब्रह्मांडात चंद्र. पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे, तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे, पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायणू. पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मदेव, पिंडात जसे चित्त तसा ब्रह्मांडात नारायण. पिंडी बोलीजे अहंकार, ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार, ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी. पिंडात जसा अहंकार तसा ब्रह्मांडात निसंशयपणे रुद्र, शास्त्रामध्ये असे हे वर्णन आढळते. तरी कोण विष्णूचे अंतःकरण, चंद्राचे कैसे मन, ब्रह्मयाचे बुद्धिलक्षण मज निरोपावे. नारायणाचे कैसे चित्त, रुद्र अहंकाराचा हेत, हा विचार पाहोन नेमस्त मज निरोपावा. यावर पुढील शंका येतात. विष्णूचे अंतःकरण कोणते, चंद्राचे मन कसे आहे, ब्रह्मदेवाच्या बुद्धीचे लक्षण काय, नारायणाचे चित्त कसे असते, रुद्राचा अहंकार कशा स्वरूपाचा असतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामींनी विचारपूर्वक व निश्चयात्मक अशी द्यावी. प्रचित निश्चया पुढे अनुमान, जैसे सिंहा पुढे आले स्वान, खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. सिंहासमोर कुत्र्याला अगदी कमी किंमत असते, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होणाऱ्या निश्चयात्मक ज्ञानापुढे नुसत्या अनुमानाची किंमत अगदी कमी असते. खऱ्या पुढे खोट्याला कोणीही प्रमाण मानणार नाही. या व पुढील 10 ओव्यांवरून श्री समर्थांचा विज्ञानप्रधान दृष्टिकोन ध्यानात येतो. विज्ञान म्हणजे निरीक्षण आणि प्रयोग यांनी सिद्ध झालेले ज्ञान होय. असे जे सिद्धांत असतात ते भूत, भविष्य व वर्तमान घटनांचा निश्चित आणि निस्संदेह अर्थ सांगतात. अशा सिद्धांतांच्या बाबतीत मला असे वाटते आणि तुला असे वाटते अशा पोकळ व वायफळ अनुमानांना मुळीच वाव नसतो. ते सिद्धांत सर्व ज्ञानी पुरुषांना प्रमाण बनतात. सर्व संतांचे ग्रंथ एकाच परमात्म वस्तूचे बुद्धिनिष्ठ वर्णन करतात, हे अगदी खरे. परंतु त्यातले त्यात पारमार्थिक घटनांचा पुरावा आणि सूक्ष्म स्वानुभव यांचा आधार घेतल्याखेरीज वचन बोलायचे नाही हा बाणा श्री समर्थांच्या ठिकाणीच आढळतो. त्यामुळे विषयाचे विवेचन करण्याच्या ओघामध्ये परमार्थाबद्दलच्या आणि देवाबद्दलच्या भ्रामक लोकसमजुतींवर ते फार कठोरपणे प्रहार करतात. परियास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाहिजे, परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी. पण प्रचितीचे महत्त्व ध्यानात येण्यास खरा परीक्षक पाहिजे. नीट परीक्षा केली म्हणजे खरे काय आहे याचा निश्चय करता येतो. अशी परीक्षा केली नाही तर माणूस अनुमानाच्या संशय जालामध्ये गुंतून राहतो. विष्णुचंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्रनामा, या पाचांची अंतःकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी. विष्णू, चंद्र, ब्रह्मदेव, नारायण आणि रुद्र या 5 देवतांची जी 5 अंतःकरणे आहेत ती स्वामींनी आम्हास समजून सांगावी. येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहोन प्रत्ययो आणावा. या विषयामध्ये प्रत्यक्ष अनुभवाचाच पुरावा पाहिजे. शास्त्रांनी काढलेल्या अनुमानांना येथे महत्त्व नाही, किंवा शास्त्रांनी सांगितलेले विचारात घ्यायचे असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवांनी सिद्ध झाले पाहिजे. प्रचिती विणजे बोलणे, ते अवघेंची कंटाळवाणे, तोंड पसरून जैसे सुणे रडोन गेले. स्वतः अनुभव घेतल्या वाचून सिद्धांत बोलत सुटणे हे नुसते शब्द ज्ञान असल्याने कंटाळवाणे असते.
तोंडाचा आ करून एखादे कुत्रे रडले तर ते जसे ऐकवत नाही तसा कोरड्या शब्दज्ञानाचा प्रकार होतो. तेथे काये हो ऐकावे आणि काये शोधून पहावे, जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. ज्या बोलण्यामध्ये अनुभवाच्या नावाने शून्य असते ते बोलणे ऐकण्यात काही अर्थ नाही. तसेच त्यावर मनन केले तर त्यात काही निश्चित ज्ञान हाती लागत नाही. आवघे आंधळेची मिळाले, तेथे डोळसाचे काय चाले, अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार. ज्या समूहामध्ये सगळेच आंधळे आहेत तेथे एकट्या डोळस माणसाचे कोणी ऐकत नाही. त्याचप्रमाणे जेथे स्वानुभवाचे ज्ञाननेत्र नाही तेथे स्वरूपाबद्दल सगळा अंधकारच आढळून येतो. देहबुद्धीची माणसे स्वरूपाच्या बाबतीत आंधळीच असतात. त्यांना स्वरूप वर्णन समजणे व पटणे कठीण असते. नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्ठेची सारणी, तेथे निवडायाचे धनी, ते एक डोंबकावळे. आत्मबुद्धीचा स्वानुभवी पुरुष राजहंसासारखा असतो. तो सार असार बरोबर निवडून वेगळे करतो. देहबुद्धीची माणसे डोंबकावळ्यासारखी असतात. ते दृश्याची घाण चिवडीत बसतात. म्हणून दूध व पाणी यांच्या मिश्रणाऐवजी घाण मिळून त्याचा गोळा करून समोर ठेवला तर त्यात निवड करण्यासाठी राजहंसाची जरुरी नाही. घाणीमधील निवड करण्यामध्ये डोंबकावळे मोठे प्रवीण असतात. आपुले इच्छेने बोलिले, पिंडा ऐसे ब्रह्मांड कल्पिले, परी ते प्रचितीस आले कोण्या प्रकारे. पिंडाप्रमाणेच ब्रह्मांडाची रचना आहे अशी कल्पना करायची आणि आपल्या मनास येईल तशी ती बोलून दाखवायची अशी पद्धत दिसते. आपण बोलतो त्यास पुरावा कोणता आणि त्याचा अनुभव घ्यायचा कसा हे कोणीच सांगत नाही. म्हणून हा अवघाच अनुमान, अवघे कल्पनेचे रान, भली न घ्यावे आडरान, तस्करी घ्यावे. म्हणून जे पिंडी तेच ब्रह्मांडी हा सगळा अनुमानाचा खेळ आहे. हे भरमसाठ कल्पनेचे जंगल आहे. चांगल्या माणसाने अशा अरण्यात शिरू नये. चोरांनी त्यात संचार करावा. आपण ज्या देवतांना मानतो त्या देखील अशा काल्पनिक आहेत. त्यांचे अस्तित्व मानले तर कसे प्रश्न निर्माण होतात हे सविस्तरपणे आता श्री समर्थ सांगतात. कल्पून निर्मिले मंत्र, देवते कल्पना मात्र, देव नाही स्वतंत्र मंत्राधीन. कोणाच्या तरी मनात कल्पना येते व तो मंत्र रचतो. त्या मंत्राची देवता कल्पनेतूनच निर्माण होते. मंत्राने त्या देवतेची प्राणप्रतिष्ठा करतात. याचा अर्थ असा की देवता स्वतंत्रपणे नसतात, मंत्रांच्या अधीन असतात. येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेका आणावे, आंधळे पाऊली ओळखावे विचक्षणे. या गोष्टी स्पष्टपणे बोलण्याच्या नसतात. मनातल्या मनात त्या ओळखून असाव्या. शास्त्रे काय किंवा कोणी विद्वान काय त्यांचे बोलणे खरे खोटे निवडून घ्यावे. चालण्यावरून माणूस आंधळा आहे हे शहाणी माणसे ओळखतात. त्याचप्रमाणे बोलणे अनुभवाचे आहे किंवा नाही हे ओळखून ते प्रमाण मानावे. जयास जैसे भासले, तेणे तैसे कवित्व केले, परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने. ज्या माणसाला जसा भास होतो तसे तो काव्यरूपाने देवता वर्णन किंवा वस्तू वर्णन करतो. पण त्याचे बोलणे खरे आहे किंवा नाही हे अनुभवाने ठरवले पाहिजे. ब्रह्म्याने सकळ निर्मिले, ब्रह्म्यास कोणे निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूस पाळिता कवणू. उदाहरणार्थ ब्रह्मदेवाने हे सारे विश्व निर्माण केले असे म्हटले तर त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले असा प्रश्न येतो. विष्णू विश्वाचा सांभाळ करतो असे म्हटले तर त्या विष्णूला कोण सांभाळतो हा प्रश्न येतो. रुद्र विश्व संहार करता, परी कोण रुद्रास संहारिता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. रुद्र किंवा शंकर विश्वाचा संहार करतो असे म्हटले तर त्या रुद्राचा संहार कोण करतो हा प्रश्न येतो. काळ सगळ्यांचे नियमन करतो असे म्हटले तर त्या काळाचा नियंता कोण असा प्रश्न येतो. याचा कळेना विचार, तो अवघा अंधकार, म्हणून या सारासार विचार करणे. या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत तोपर्यंत संपूर्ण अज्ञानाचा अंधार आहे हे ओळखून राहावे. या कारणासाठीच आत्मानात्म विचार करावा लागतो. यानंतर जे पिंडी तेच ब्रह्मांडी हे खरे आहे असे मानण्यामध्ये ज्या अडचणी येतात त्याचे वर्णन आता श्री समर्थ येथे करतात.
ब्रह्मांड स्वभावेची झाले, परंतु हे पिंडाकार कल्पिले, कल्पिले परी प्रत्यया आले नाही कदा. ब्रह्मांड आपोआप घडलेले आहे, परंतु त्याची रचना पिंडासारखी आहे अशी कल्पना केली खरी, पण ती खरी असल्याचा अनुभव मात्र कधीच कोणाला आला नाही. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती, कित्येक संशय उठती, हे काल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे. खरेच ब्रह्मांड हे पिंडासारखे आहे काय, याचा शोध घेऊ लागल्यास कितीतरी संशय निर्माण होतात. म्हणून ही केवळ कल्पना आहे असे श्रोत्यांनी निश्चितपणे समजावे. पिंडासारखी ब्रह्मांड रचना, कोण आणि तो अनुमाना, ब्रह्मांडी पदार्थ नाना, ते पिंडी कैचे. ब्रह्मांडाची रचना पिंडासारखी आहे असे म्हणणारे त्यावर संपूर्ण विचार करत नाहीत, कारण ब्रह्मांडामध्ये असंख्य पदार्थ आहेत, ते सगळे पिंडामध्ये असणे शक्य नाही. औटकोटी भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी, पिंडी कोठे. उदाहरणार्थ, ब्रह्मांडामध्ये 3.5 कोटी भूते आहेत, 3.5 कोटी तीर्थे आहेत, 3.5 कोटी मंत्र आहेत. हे सगळे पिंडात असणे शक्य नाही. 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषेश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार, पिंडी कोठे. ब्रह्मांडामध्ये 33 कोटी देव आहेत, 88,000 ऋषीश्वर आहेत, 9 कोटी कात्यायनी देवता आहेत. हे सगळे पिंडात असणे शक्य नाही. चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्यानुकोटी, 84 लक्ष योनींची दाटी, पिंडी कोठे. ब्रह्मांडामध्ये 56 कोटी चामुंडा आहेत, अक्षरशः कोट्यावधी जीव आहेत, 84 लाख योनींमधील प्राण्यांची नुसती गर्दी आहे. हे सगळे पिंडात असणे शक्य नाही. ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले, पृथकाकारे वेग आले, तेही तितुके निरोपिले, पाहिजेत पिंडी. वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळे कितीतरी पदार्थ ब्रह्मांडात निर्माण झालेले आहेत, ते सगळे पिंडामध्ये आहेत असे दाखवता येणे शक्य नाही. जितुक्या औषधी तितुकी फळे, नाना प्रकारी रसाळे, नाना बीजे धान्ये सकळे, पिंडी निरोपावी. असंख्य वनस्पती आहेत, तशीच असंख्य प्रकारची रसाळ फळे आहेत, नाना प्रकारची बीजे आणि नाना प्रकारची धान्ये आहेत. ही सगळी पिंडामध्ये दाखवता येणे शक्य नाही. हे सांगता पुरवेना, तरी उगेंची बोलावेना, बोलिले न येता अनुमाना, लाजीरवाणे. अशा रीतीने हे सांगता संपणार नाही. म्हणून पिंड ब्रह्मांडाची रचना एकसारखी आहे असे उगीच बोलू नये. आपण जे बोलतो ते तर्काने खरे ठरणारे नसेल तर लाजीरवाणेच समजावे. तरी हे निरोपिले नवचे, फुकट बोलता काय वेचे, या कारणे अनुमानाचे कार्य नाही. पिंड आणि ब्रह्मांड यांची रचना समान आहे हे दाखवता येत नसता फुकट बोलायला काय लागते. म्हणून या बाबतीत उगीच कल्पना करण्यात अर्थ नाही. इतके सांगून झाल्यावर शेवटी जे पिंडी तेच ब्रह्मांडी याचा खरा अर्थ सांगतात व त्याने मनाचे समाधान होते. 5 भूते ते ब्रह्मांडी आणि 5ची वर्तती पिंडी, याची पहावी रोकडी प्रचित आता. हे सारे विश्व 5 महाभूतांचे बनलेले आहे. पिंड देखील त्याच 5 महाभूतांचा बनलेला आहे. याचा साक्षात रोकडा अनुभव कोणीही घ्यावा. 5 भूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड, या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान. विश्व जसे पंचभूतांचे विणलेले आहे, अगदी तसेच पिंड किंवा देह पंचभूतांचा विणलेला आहे. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. या व्यतिरिक्त आणखी बोलणे ते सगळे भरमसाठ कल्पनेचे ज्ञान समजावे. जितुके अनुमानाचे बोलणे, तितुके वमनप्राये त्यागणे, निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे. ज्याला अनुभवाचे अधिष्ठान नाही असे केवळ अनुमानाचे आणि कल्पनेचे ज्ञान ओकारीप्रमाणे किळसवाणे समजून बाजूस सारावे. अनुभवाचे बोलणे केव्हाही निश्चयात्मक असते. जेची पिंडितेची ब्रह्मांडी, प्रचित नाही की रोकडी, पंचभूतांची तातडी दोहीकडे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे या वचनाचा अनुभव असा रोकडा घेता येतो. पिंडात काय आणि ब्रह्मांडात काय दोन्हीमध्ये पंचभूतांची गडबड चालू आहे, त्यांचा खटाटोप आढळतो. म्हणून देहींचे थानमान, हा तो अवघाची अनुमान,
आता एक समाधान मुख्य ते कैसे. म्हणून ब्रह्मांडामधील स्थाने आणि इतर गोष्टी पिंडांमध्ये म्हणजे देहामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणे हा केवळ कल्पनेचा खेळ आहे, तो खरा नाही. खरे समाधान कसे असते त्याचा विचार आता करू. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास 5वा. तर श्रोते हो, या प्रकारे येथे आपला दशक 9व्यामधील समास 5व्याचे वाचन संपूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.